निकालाआधीच भाजपचे 4 उमेदवार विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी आणि आसावरी नवरे, तर धुळ्यात उज्ज्वला भोसले आणि पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध। फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। वैयक्तिक कारणानं कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार, उदय सामंतांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश। अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी। भागवत कराडांनी जातीयवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। तर कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत। पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 165 जागा लढणार। उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार, धंगेकरांकडून स्पष्ट। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक। घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईकांचं विधान। तर मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल, इतके नगरसेवक निवडून आणू। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य। कृपाशंकर सिंहांचं हे वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचा माज निवडणुकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची टीका। गुजराती, जैन, मराठी, उत्तर भारतीय सर्व हिंदू मुस्लिम ठाकरेंचं मराठी कारस्थान या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही, सोमय्यांचं वक्तव्य। मनपा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या राज्यात 40 ते 45 सभा। सूत्रांची माहिती, अमित शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा पुण्यामध्ये प्रचार सभा घेणार। सुधाकर बडगुजर यांची भाजपात खेळी। सुधाकर बडगुजरांच्या घरातील तिघांना उमेदवारी। बडगुजर यांच्यासह मुलगा आणि पत्नीला भाजपकडून उमेदवारी जाहीर। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका। पार्थ पवारांना मुख्य आरोपी करा, वकील तौसिफ शेख यांच्याकडून याचिका दाखल। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती, तर 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा हा भाजपच्या आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटी निधी। नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार। राज्य सरकारचा GR जारी। ध्वनी प्रदूषणाचे नियम मात्र कायम लागू राहणार। जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। भाजपचा GDP $4.18 ट्रिलियन वर। आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीला सुद्धा मागे टाकेल, सरकारकडून विश्वास व्यक्त। मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब स्थितीमध्ये, तर हवा गुणवत्ता निर्देशांक 133 वर। घाटकोपर, चकाला, चेंबूर, मालाड, दादर आणि कुलाबामध्ये सर्वाधिक प्रदूषण।